युद्ध तयार व्हायचे. आता युद्ध सुरू राहिला, युद्ध शिकवायचे. घोड्याला घोडे जवळजवळ आले. युद्ध सुरू व्हायचा टाईम घरून फोन आला. घोड्याने थांबायचं का? इतकी बिकट परिस्थिती आपली, इतकी बिकट. फक्त जो खरा बोलेल तो संध्याकाळपर्यंत दिसणार सुद्धा नाही, एवढाच तडाखा आहे. तो कुठंतरी गुंतून मेलाच पाहिजे. आणि चांगला माणूस बोलायला लागला का तो कुठंतरी गुंतवायचा, तो संपवणे एवढंच ध्येय. बोलत नाही, बोलूनच द्यायचं रे लोकांना. मी म्हणलं शिक्षकांना मोबाईल वर्गात वापरू नये. एक शिक्षक मला म्हणला तुम्ही तुमचं पाहत जाओ, आम्हाला का एवढंच काम आहे का? आम्हाला ज्याने नोकरी लावलं त्याचा प्रचारही करावा लागतो. साहेबही पडले नाही पाहिजे, पोरही नापास नाही झाले पाहिजे. तुला काय तेवढंच काम आहे, नुसतं बोंबलं थिंडतो. तुम्हाला म्हणलो तुला काय कोणी पडलं काय ना आलं काय, तुला काय घेणं आहे? पण आमच्या साहेबाचा प्रश्न आहे. खरं आहे का खोटं आहे? अशीच मारणार तू. काम, 2 क्रोध आणि पाया पडतो राग आकळा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 5-6 लाख देतो इंदुरीकर बोकस, बघशील तो इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही. पण ते 6 लाख खर्चायचे कवा? 2 मिनिटाचा राग. मग हे जे चाललेत ना आता हे गोळीबार बिळीबार, हे सगळे रागाचेच प्रकार आहेत. अरे 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. महिला मंडळ, इतका राग वाईट. अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात, पण रागात माणसं एकमेकाला मारतात. आणि मेल्यानंतर तो माणूस दगडाने ठेचला जातो आणि ठेचल्यानंतर त्याचं प्रेत गुणीत घालून धरणात टाकलं जातं. महिला मंडळ, गळा दाबून बायको मारली जाते. काही साधी तर फडत असेल? तुम्ही विचार करा. जाळून मारली जाते. हे 2 जणच करतात, काम आणि क्रोध. 3रा लोभ, 4था मद. तुम्ही कोणत्याही गावात नाही मला आणि माझ्या पुढे 100 पोरं उभे करा, 93 पोरं दारू पितात प्रत्येक गावात. 100. बरं, दारूवर जो बोलेल तो उखडूनच मला समजायचं. दारू, जुगार, मटका, महिलांचे कन्वेष, भ्रष्टाचार, याच्यावर शब्द बोलायचा नाही कोणी. भ्रष्टाचारावर बोललो 1 किलोमीटर रस्त्याला कुठं 1.5 कोटी लागत. 25 पत्रीच्या शेडला 22 लाख. अरे पत्री सोन्याचे बसवले काय तुम्ही? पहा आता काय माया करू, पार गळत काही नाही राहिलं महाराज. पण बोलन त्याचा गेम. कोरोना झाल्यापासून 100 लोकांमध्ये 93 लोक दारू पितात. आणि दारू न पिणं हा कमीपणा झालाय सध्या. जो दारू पित नाही त्या लोक म्हणतात जीवनातला आनंद लुटता आला नाही. आणि अडाण्यांपेक्षा सुशिक्षित जास्त दारू पितात. पण ते दर्जेदार बेवडे आहेत बाबा. ते सगळे झोपल्यावर पितात निवांत, 0चा बल्ब लावून रिलॅक्स. त्याची बायको सुद्धा म्हणते त्यांच्या वागण्यात पहिल्यापेक्षा फार बदल झाला. पहिलं लय मारायचं ग, लय मारायचं, मुड्या मारू मारायचं ग, मुड्या मारू. आता नाही, आता मला अंदाज आलाय त्याला काय लागत. त्याला 1 खांब्या दिला ना, एकदा पालथं पडलं ना, सकाळ बोध उताना सुद्धा होत नाही. लय वकत ग, लय वकत. पण एक आहे बाई, कोरड पडली का वाकारीत चाटीत ग, वाकारीत. सगळं असंच आहे. तुम्ही नवी नवरी पाहिली ना, नवी नवरी इथवर मेहंदी. आता लग्नात मेहंदीचा कार्यक्रम आणला एक. 10 रुपयाला कोण आहे, खर्च 50 रुपये. इथवर मेहंदी, नवी नवरी, इथवर हिरव्या बांगड्या, इथल्या फटीत चमकी, इथं कलर, या खाचात कलर, या खाल्ल्या भागात 1 कलर, इथं मधल्या खाचात 1 कलर, बोवयांना 1 कलर, लिपस्टिक, केसाला असा फुगा, 1 बट गालावर. नाही तर मग पुरे केस मोकळे, घुमती का चालती हेच का. आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक. कोणत्या गुरुजी का होती का व्याकरण शिकायला? एव्हा तेव्हा केव्हा टिंबच देती का शवय बी. एव्हा तेव्हा केव्हा अय्या.
एव्हा तेव्हा केव्हा वाव. आणि तिची सासू म्हणते जाऊ मोरबाई माझ्या पाप्याचा उशिरा झाला बरं का, पण वस्तू लय जोरात मिळाली बाई. मी तर खुशाल डोळे मिठायला मोकळी झाली बाई, वस्तू लय खास. पहिल्या आठवड्यातलं सांगतो बरं का तुम्हाला. आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्प्याचं तिचं जुगाड जमलं का तिला विचारायचं कसं काय, काय सांगते काय ऐकते बाई. पार मा पप्प्या याला झाला बाई, आपलं तर डोकंच बंद झालं बाई. सारखा त्या पोरी मागं झेंडतो बाई, आता तर भांडे घासू लागतो. आणि 2-4 दिवसापासून हातरू नाही पप्यास टाकीतो बाई, आपलं डोकं बंद झालं. मला तर असं वाटतं नक्की त्या पोरीनं माया पोराला काहीतरी अशा म्हणणारे माया पुढं बसल्यात. आता उघडी डोळे दगड वाजवा. माते दिया बोले दगड आला बोटा, माते दिया बोले दगड आला बोटा. आता उघडी डोळे, आता उघडी डोळे, त्या पिनाकडे, त्या पिनाकडे. माते दिया बोटे दगड आला बोटाती, माते दिया बोटे दगड आला बोटाती. शौरून उठा साधू संत साधा पुणे हिन, साधा पुणे हिन. जाईल हाणार देह, जाईल हाणार देह मग काहीचा भगवान. साधू संत दादा पुढे इथं, दादा पुढे इथं. जाईल हाडर देह, जाईल हाडर देह मग काहीचा भगवंत. चला पुढं. आता 4 संपले, 5 झाले, 6 झाले. आता नावं सांगतो एवढ्यांची. 16च्या 16 तुम्हीच मोजा. आता मी, तू, तुझं, माझं. 4 झाले. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. 6 झाले. 6 4 10. आता जे 6 फांद्या आहेत राहिल्या अजून. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनष्णा, तितिक्षा. 10 6 16. हे 16 फांद्या या संसार रूपी झाडाला आहेत या. आणि हे झाडच मुळात वांश. आता काय करा, सोपा उपाय सांगतो. दोन्ही ओठाच्या मध्ये रामकृष्ण हरीची कुऱ्हाड घ्या. दोन्ही ओठाच्या मध्ये रामकृष्ण हरीची कुऱ्हाड घ्या. त्या कुऱ्हाडीला गुरुकृपेची धार लावा. आणि गुरुकृपेची धार लावून वैराग्याचा दांडा बसवा. आणि वैराग्याचा दांडा बसवला आणि त्या 12 फांद्या तोडून टाकल्या का तुम्ही देव आहात हे सिद्ध झालं. याचं नाव काला. याचं नाव काला. अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म. या बोधावर यायचंय का? यायचंय. गेलेले आलेत आणि आता येणं शक्य आहे. दोन्ही होटाच्या मध्ये रामकृष्णाची कुऱ्हाड घ्या. सोपं उदाहरण सांगा. गाई लई पळायला लागली, लोडणं झाला. लोडण्याचा नियम काय? तिच्या तंगड्या ती आणती. पण काही गाया लोडणं बाहेरून काढी द्या. मग अशा गाय आहेत काही सप्त्यापुरताच गण लावित आहे. मग ते लोडणं फेल गेलं. मग पायखुटी. पायखुटीचा नियम असा आहे, मुरकी आणि पाय. जितकी गाय जोरात तितका झटका जास्त. याच्यात एक गाय आहे, त्या गायचं नाव मनेरी आहे. आणि मनेरी गाय पळती विषयाच्या रानात. तिला घाला रामकृष्ण हरीची पायखुटी. रामकृष्ण हरीची पायखुटी घातली का इंद्रिय ताब्यात आले. आणि इंद्रिय ताब्यात येणे आणि मीच वासुदेव आहे हा बोध होणे, याचं नाव काला. का आला काला. काला काला काला. आणि त्या काल्याला हे एक मडकं, हे एक मडकं. यालाही बनवणारा कुंभारच आहे, यालाही बनवणारा कुंभारच आहे. राजस आहे, कुमार आहे, मदनाचा तळ आहे. कटेवर हात ठेवून उभा आहे. या मडक्याला एकच छिद्र आहे, याला 9 छिद्र आहे. मोजा पटकन. 2 4 6 7 लघवी 8 विष्ट 9.
पण इथं वाद आहे. देवाचं म्हणणं आहे 9 आणि संतांचं म्हणणं आहे 10. मोजा 10. 2 2 4 6 7 लघवी 8 विष्ठा 9 आणि अखंड भजन करून देह भ्रमर होणं 10. झाले 10 छिद्र. मडकं क्लिअर करा. आता ह्या मडक्याला 1 छिद्र आहे, याला 10 छिद्र आहे. आता याच्यात काय काय? दही आणि लाया. ऐका बरं का. आता याच्यात काय आहे? थोडं किचकट आहे पण सांगून टाकतो. याच्यातलं मडकं ऐका. बिंबीच्या दोन्ही बाजूला टणक भाग आहे, मध्यभागी खड्डा आहे. या खड्ड्यात बोट ठेवा, सरळ वर वाढा. 3 खड्डे लागतील. 1 2 3. हे 3 लॉक आहेत. एक ओपन आहे. हां, यांची नावं ऐका. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पसंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते, दाटून कंठ इथून येतो, मोघाम बोलणं इथून येतं. पुरावा 9वा अध्याय. ओंकाराचे कुशी अक्षरे उमरेशी. आणि त्याला पुन्हा ओवी आहे अर्ध नारी नटेश्वर रूपी दिसे. मग याला 4 वाण्या, 4 मुक्त्या, 72,000 नाड्या आणि 5 कर्मेंद्रिय. याच्यात 25 जण आहे. मोजायचे तुम्ही आता किती? 25. मोजा पटकन. भूत 5 झाले. प्राण 5 10. कर्मेंद्रिय 5, ज्ञानेंद्रिय 5. किती झाले? 20. रजगुण तमगुण सतोगुण 23 आणि मन आणि बुद्धी 25. हे 25 तत्वाचं शरीर आहे आणि याचंच नाव गोकुळ आहे. गो म्हणजे इंद्रिय आणि कुळ म्हणजे शरीर. पाहिपा शरीराची गावा, हेच गोकुळ आहे. आणि याच्यातच काल आहे. आणि त्या काल्याला थोडा उलटा रंग आहे. महिला मंडळ तुमचं लग्न झालं नाही झालं, तुम्ही बापाच्या घरी आहेत म्हणजे लेक आहेत, गावात सप्ताह बसला, तुम्हाला कीर्तनाला विचारायची गरज आहे कोणाला जायला नाही, चालल्या. आता नवऱ्याच्या घरी गेल्या, सून झाल्या, आता विचारल्याशिवाय जाता येत नाही. आणि तुम्हाला बाळ झालं, त्याचं लग्न झालं, तुम्हाला नातू झाला, आता सासू झाल्या, तुम्हाला विचारायची कोणाला गरज नाही, पिशवी घेतली निघाली. आता तुम्ही 3 पार्ट केले, लेक सून गेलं बांबलं, सासू, लेक सून सासू. मग हे गोकुळ आहे. याच्यात 3 जणी आहे, एक लेक आहे, एक सून आहे, एक सासू आहे. हे परा घरात मम्मी लवकर उठते का? आजी करेक्ट. भांडे चूल पेटवते ती आजी, पाणी तापवते ती आजी, चहा ठेवते ती आजी, आणि आयता ढोशीती ती मम्मी करेक्ट. मम्मी. आणि सगळ्यात उशिरा उठते ती मम्मी आणि लवकर उठते ती आजी. बरोबर आहे, बरोबर आहे. पोरांनो पटकन. पप्पाचं मम्मीचं भांडण झालं, स्पीडमध्ये कोण बोलती? मम्मी करेक्ट. हां. आणि भामट्यावाणी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? बस. आणि घरातला हेडमास्तर कोण? मम्मी. आपले पप्पा वाघाला घाबरत नाही, आपले पप्पा सियाला घाबरत नाही, आपले पप्पा सगळ्यात जास्त घरात कोणाला घाबरत? बस. तू कितीला आहे रे? 7वी. शिमी का मराठी? इंग्लिश मिडियमला आहे. मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस? सॉलिड मिल्क. तुझ्या शेजारचं किती वेळ आहे तू? शिमी का मराठी? शिमी. वॉटर इज ए सॉलिड लिक्विड और गॅस? लिक्विड करेक्ट. मिल्क. कार्बन? नो, कार्बन गॅस नाही, कार्बन सॉलिड, कार्बन डायऑक्साइड गॅस. हा कितीला आहे लपला? हा 4वी. 6वी. खाली बस. खाली बस, खाली बस. शिमी का मराठी? शिमीला का? बापाच्या बायको स्टिंबटिंब म्हणतात, पण त्यांनी सांगितलं नसतं तर तू उलटच सांगणार. तू विचार मला बाप कोणाला म्हणतात? काय नाही. तू कितीला आहे का? 6वी. तू का? 10वी. 10वीला आत्ता आहे का तू? आत्ता आहे का? शिमीला आहे का मराठीला आहे? शिमीला. मराठी मिडियमला आहे का? विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1. पहिल्या प्रकरणामध्ये एका शास्त्रज्ञाचे 3 नियम आहेत. त्याचं नाव काय? मी सांगू का तू सांग? कधी सांगू का मी? केपलरचा पहिला नियम, केपलरचा दुसरा नियम, केपलरचा तिसरा नियम आहे का? प्रकरण नंबर 4. एक अशी आकृती आहे तुमच्या पुस्तकात,
10वीच्या विज्ञान पेपर 1 मध्ये तिचं नाव सांग. 10वीवाले. हां मी सांगू उजव्या हाताचा नियम, फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम आणि फ्लेमिंगचा 10व्या हाताचा नियम. बरोबर आहे. तू मराठी मिडियमला आहे ना. हां मी अजून 4 दिवस होतं पेपर आला. तू कितीला आहे? 7वी. तू का 5वी? तू MBA. वा वा. युअर फिजिक्स नो, बायोलॉजी नो, मॅथ नो, जॉमेट्री नो, हिस्ट्री नो. मग व्हॉट सब्जेक्ट? इतकी वाईट परिस्थिती आहे. हां तू किती, तो मागचा कितीला रे? 6वीला आहे का? घड्याळाला काटे किती? वाट लागली. हे तुम्ही सांभाळणार कसे घरात? विनोद नाही, थोडंसं कंट्रोल. आता महिला मंडळ ज्यांची मुलगी 10वीला आणि 12वीला आहे ना, तिच्या घरी गेल्या गेल्या मोबाईल घ्यायचा आज, आणि शेवटचा पेपर होईपर्यंत पुरीला मोबाईल द्यायचा नाही. नाही 2-4 कानफटीत आहे तिचे, काय फरक पडत नाही. पण मोबाईल जर दिले नाही ना तरच यांना 35 मार्क पडतील. अहो पुस्तकच उचकायचं नाही असं कुठं चालतं का? मला अभ्यास नाही करायचं. मला पाहिलं नाही स्थिती आहे. असं बोललं का? इंदुरीकरांनी विद्यार्थ्यांची खिल्ली उडवली, गेम माझा. अरे यांना महाराज, हे आज आपण एवढे बसलोय, किती गरिबी होती हो आपल्याला. एक खरं सांगू तुम्हाला, आता कोणी गरीबच नाही आहे महाराज. तुम्ही आपलं लहानपण आठवा, तुमचं माझं. आज ह्या जगात गरीबच नाही कोणी आहे. आता हे फक्त वरच्यानी खालच्यानी नाटकं लावलेत, गरीब आहे बा लोक, गरीब आहेत, हे सगळं चाललंय फक्त. नाही तर गरीब माणूसच नाही सध्या महाराज. या सणाला चपाती तर त्या सणाला चपाती होती आपल्याला. कोण गरीब आहे एवढा? आज कोण गरीब आहे? आज गरीब आहेत की दारू कोणीच पित नाही महाराज. गरीब 730 रुपये किलोचं मटण सहज घेतात. आज गरीब नाही कोणी महाराज. आता हे उगाच काय झालंय, मजुरी वाढली, लेबर कमी झाले, मजुराकडे पैसा जास्त झाला, शेतकऱ्याच्या घरात काम करणारी माणसं राहिली नाही, त्याच्यामुळे सगळा घोळ झाला. शेतकऱ्याच्या घरात झालंय वाटुळं, बाप झालाय कार्यकर्ता, पोऱ्या झाला युवक कार्यकर्ता, आणि बायको झाली बचत गटाचा अध्यक्ष. मरा अख्या वावरात गावात, आणि बाप गावात हिंडतोय. हे गवत आहे, त्याचं शिंगरू बदिरच. शेतीला नियोजन नाही. आणि त्याची बायको म्हणते स्वतःच्या महिला या स्वतःच्या पायावर उभ्या राहायला पाहिजे. राहा पाय राहू दे ना. त्याच्यामुळं काम करीन कोणी महाराज. नाही तर गरीबच नाही कोणी महाराज. नाही हो गरीब नाही. गरीब आहे आता महाराज. भात घरी कोणी आलं तरच व्हायचं आपल्याला.